टुडे माय गोल इज की मी अँग्युलरचा पहिला प्रोग्राम तुम्हाला रन करून दाखवणार. हॅलो वर्ल्ड, आणि त्याच्यामध्ये काय थोडेसे कंपोनेंट्स काय आहे हे सर्व, राईट. सो फुल स्टॅक डेव्हलपर, जस्ट क्विकली आपण कुठे चाललोय आता, व्हॉट वी आर हेडिंग टुवर्ड्स. ओके, फुल स्टॅक डेव्हलपर म्हणजे काय? ही इज दॅट काइंड ऑफ डेव्हलपर जो फ्रंट एंड पण कोडिंग करू शकतो, UI बनवू शकतो, डेटाबेसचा टेबल्स बनवू शकतो, जे मध्ये मिडल टायर आहे, मिडल लेअर आहे, लॉजिक आहे, बिझनेस लॉजिक लिहू शकतो, राईट. दॅट इज कॉल्ड एज अ फुल स्टॅक डेव्हलपर. म्हणजे एकटा जीव सदाशिव. ही कॅन वर्क राईट फ्रॉम start till the end and deliver the project alone, right? And that's what industry wants. At least ते बोलतात ना, वन मॅन शो बोलू शकतात त्याला, बट प्रोएक्टिव्ह, की स्वतः काम घेणार, स्वतः कम्प्लीट करणार, स्वतः डिलिव्हर करणार. लोकांना टीम लीड जे आहेत, तुमचे बॉसेस जे आहेत, त्यांना अशी लोक आवडतात. आणि स्पेसिफिकली तो जर ज्युनियर असेल तर तो इज फेवरेट, राईट. सो व्हॉट वी हॅव डन टिल नाव, फ्रंट एंड मध्ये आपल्याकडे आहे, आपल्याला लागणार आहे जावा स्क्रिप्टचं नॉलेज, टाइपस्क्रिप्ट, UI पार्ट आणि अँग्युलर. तर हे आपलं झालंय आता, आणि याच्यावरती फोकस आहे. हा तुमचा UI पार्ट. आणि HTML आय एम अज्युमिंग तुम्हाला माहिती आहे, सो वी हॅव नॉट टेकन एनी HTML क्लास. जो याचा सर्व्हर आहे, याचा जो मिडल लेअर आहे किंवा बिझनेस लॉजिक आहे, सर्व्हर साइड, दॅट विल बी .NET कोर, MVC आणि MVC कोर, राईट. आणि त्याच्यानंतर we need to know one more thing called as entity framework, EF core. हा EF core कशासाठी आहे? की हा जो आहे, राईट, तो डेटा तो डेटाबेस मध्ये सेव्ह करणार, म्हणजे SQL सर्व्हर मध्ये. तर फुल स्टॅक म्हणजे काय? की राईट फ्रॉम युजर इंटरफेस टिल डेटाबेस, त्याला पूर्ण प्रोजेक्ट करता येतं, त्याला डिलिव्हर करता येतं, राईट. सो हे आपण चालू केलंय. वी हॅव डन टाइपस्क्रिप्ट, वी हॅव डन दिस, राईट. आता वी आर गोइंग टू गो अँड टार्गेट दिस वन, अँड देन इन द कमिंग 5-10 days विल टार्गेट दिस वन, आणि मग देन दिस वन, राईट. And then we will be at a position where we can create a project, right? So माझं असं एक्सपेक्टेशन आहे की समजा हा महिना संपला, राईट, आपलं आता हा महिना, बट मे मध्ये पण द लॉकडाऊन इज गोइंग टू गो ऑन. सो आय एम एक्सपेक्टिंग की 31st पर्यंत जर आपण हे वी कॅन कम्प्लीट दिस पार्ट टिल अ सर्टन एक्सटेंट, तर 31st च्या नंतर इट विल बी प्रोजेक्ट्स. आय विल बी अप्रोचिंग दिस कंपनी सेइंग दॅट दीज डेव्हलपर्स हॅव डन इट. यांना एक प्रोजेक्ट द्या आणि बघा की तो प्रोजेक्ट तुम्ही ते करू शकणार की नाही. Right, that's what the goal is, and that will decide your appointment, right? So Angular, let us start with Angular. Exactly Angular काय आहे and so on, right? So Angular जे आहे, if you see, so you have an HTML, you have the UI, right? आणि that UI goes and calls some business logic at the back end. म्हणजे इकडे कस्टमर कोड लिहिलं तर त्याला चेक करा, मग कस्टमर नेम लिहिलं चेक करा, हे एनेबल करा, तो डिसेबल करा, राईट. आणि दिस सो हिअर वी हॅव अ व्ह्यू अँड वी हॅव अ मॉडेल. मॉडेल म्हणजे काय? बिझनेस लॉजिक. त्याच्यामध्ये बिझनेस लॉजिक लिहितो आपण, राईट. इफ यू वॉन्ट टू गो अँड इफ यू वॉन्ट टू राईट सच काइंड ऑफ अ कोड, जर तुम्हाला असं कोड लिहायचं असेल की UI पार्ट, UI म्हणजे काय? याच्यामध्ये कलरिंग येईल, यू विल डू पोझिशनिंग, यू विल डू डिव्ह टॅग्स आणि भरपूर काय, राईट. याच्यामध्ये बिझनेस लॉजिक, कस्टमर नेम आहे की नाही, डेट अँड टाइम आहे, और is today's day greater than this, Saturday, Sunday high, some kind of a business logic, right? So for this, we need to go and write lot of plumbing code in between. तिकडे दिले की ह्याला डेटा पाठवा, तिकडे दिले की ह्याला डेटा पाठवा, right? That all that binding thing is done by Angular. So we have a lot of frameworks out there. These are called as UI framework, Angular, React, जे जुने आहेत, Knockout, Vue.js, and Backbone पण एक होतं, right? So we have lots of frameworks out there जे आपल्याला हे they help us to do this, right? So now how does it work? So first thing, let us go now and create a simple project in Angular and आपण run करू, right? So first point, in order to create an Angular project, right? Angular टीमने काय केलं, एक प्रोजेक्ट, एक CLI दिलाय, म्हणजे कमांड लाईन इंटरफेस, CLI. या CLI ने काय होतं, जे आपलं बेसिक टेम्पलेट आहे, जे आपलं बेसिक प्रोजेक्ट आहे, that project gets created. So very quickly, the whole Angular is open source. So if you see here, Angular GitHub,
हा त्यांचा गिटहब आहे, पूर्ण अँग्युलर ओपन सोर्स आहे. जर तुम्ही अँग्युलरचं पूर्ण सोर्स कोड बघितलं तर that source code is divided into 3 sections. You can see on the on the GitHub it is divided into 3 sections, right? एक वरचं सेक्शन आहे याच्यात, this is you can see 3 sections out here, right? हा जो वरचा सेक्शन आहे तो आहे अँग्युलर, नवीन अँग्युलर म्हणजे अँग्युलर 9, अँग्युलर 6, अँग्युलर 2, 4, 9, राईट? हा जो वरचा भाग आहे हा अँग्युलर जुना, नवीन अँग्युलर आहे, आय एम सॉरी. हा जो खाली आहे अँग्युलर JS, दिस इज द ओल्ड वन. तर फॉर नाव वी विल नॉट बी डुईंग ऑल दिस, राईट? आपलं मेन महत्वाचं जे काम आहे ते वरती आहे, राईट? आता हा जो पूर्ण अँग्युलर टीम आहे तो पूर्ण अँग्युलर टीम देयर आर 3 टीम्स इनसाइड इट. एक आहे जो कोर फ्रेमवर्क बनवतोय अँग्युलरचं, त्याच्यामध्ये ऍक्च्युअली ते बाइंडिंगचं कोड अँड ऑल दॅट इज दॅट, राईट? सो दिस इज द अँग्युलर वेअर ऍक्च्युअली अँग्युलर फ्रेमवर्क इज. नाउ व्हेन यू मेक अन UI, राईट? UI मध्ये आपल्याला ग्रिड्स पाहिजे, आपल्याला ऑटो कम्प्लीट बॉक्स पाहिजे, फ्लाइंग टेक्स्ट बॉक्सेस पाहिजे, चांगले बटन पाहिजे, राईट? अँड ऑल दॅट UI. सो फॉर दॅट दे हॅव मेड दिस मटेरियल डिझाईन. तर हे आपण नंतर बघू. म्हणजे जर तुम्हाला ट्री व्ह्यू कंट्रोल पाहिजे, तुम्हाला चांगले मेनूज पाहिजे, ते सर्व याच्यात येतात, राईट? आणि अजून एक आहे टूल बनवलेलं आहे त्यांनी, कॉल्ड ॲज अँग्युलर CLI. हे जे अँग्युलर CLI आहे त्याच्या दिस CLI हेल्प यू टू क्रिएट दॅट बेसिक प्रोजेक्ट टेम्पलेट. आता कोणाला प्रोजेक्ट चालू करायचं आहे, इफ यू वॉन्ट टू स्टार्ट अ प्रोजेक्ट, मग त्यांना जाऊन सर्व फाईल्स मॅन्युअली बनवाव्या लागतील, राईट? सो दिस अँग्युलर CLI helps you to go and create that project. Okay, so now what we need to do, we need to first go and install Angular CLI, right? And yeah, Angular CLI through we can then go and create a project template and run the project, right? So first thing is we'll install Angular CLI and we will use Node to install it. तर तुम्हाला आठवतं jQuery npm install something, right? तर त्याच प्रकारे जर आपल्या Angular CLI install करायचं असेल आपल्या लोकल मशीन मध्ये, we have to have Node, and through Node we will say npm install Angular CLI, right? So let us go back. Let me create a folder out here. एक E drive मध्ये finishing school. We'll copy this and let's open in VS Code. जे आता कमांड आपण फायर करणार ते VS Code थ्रूच फायर करणार आहे. So remember आता आपल्याला Angular CLI आणि Angular framework याच्यावरच काम आहे. So I'm going to go and say open folder out here. Okay, there it is. So step number 1. Now let us go to this Angular CLI. Let us go. हा जो Angular CLI आहे याच्या वेबसाईट मध्ये, let us go to that website. जर तुम्ही हा Angular CLI च्या वेबसाईट मध्ये गेलं, you will see that they are very clearly written की तुम्हाला प्रोजेक्ट बनवण्यासाठी काय करावं लागेल. Very easy. If you see the commands, first जो command आहे, so this command clearly says, हा जो पहिला command आहे clearly says that install that Angular CLI, npm install Angular CLI. Remember हा -G, this -G काय होतं? Remember? Let me see if people can remember that. नोड मध्ये आपण npm install jQuery केलं होतं. मला माहित नाही, आठवत नाही मला -G I talked about it or not. Do we remember? Did I take npm install command? Let me please confirm that. Yeah, globally very nice. चला चांगलं आहे. You guys are so globally म्हणजे काय? कुठेही कम्प्युटर मध्ये तुम्ही जेव्हा CLI यूज करणार त्याचा सेमच व्हर्जन असेल. जर तुम्ही -G नाही केलं तर त्या फोल्डर मध्ये व्हर्जन 1.x असू शकतं, दुसऱ्या फोल्डर मध्ये 1.6 असू शकतं, राईट? सो यू कॅन हॅव डिफरंट व्हर्जन्स इन एव्हरी लोकल फोल्डर. असं असतं, राईट? फॉर एक्झाम्पल की जुना प्रोजेक्ट असेल तो नवीन व्हर्जन मध्ये नाही बनवला तर त्याला तुम्हाला जुना व्हर्जन इन्स्टॉल करावं लागेल. सो इफ यू थिंक दॅट युअर प्रोजेक्ट इज हॅव्हिंग डिफरंट व्हर्जन्स, राईट? तुम्ही मल्टिपल प्रोजेक्ट्स मध्ये काम करताय, देन यू विल नॉट यूज -G, राईट? सो येस, व्हेरी गुड. सो आता सध्यासाठी वी विल से -G. Okay. And once you do this, then you can go and start creating the application. You can see the second command, ng new customer app. ng new
सप्लायर ऍप्लिकेशन. एनजी न्यू जेवढे कमांड्स अँग्युलर CLI चे आहेत, those commands all start with the word ng. आणि आफ्टर दॅट when you say ng new, let's say ह्याने इकडे नाव दिलं आपलं ऍप्लिकेशनचं माय ड्रीम ऍप, तर तो एक फोल्डर बनवणार माय ड्रीम ऍप. त्या फोल्डर मध्ये यू विल गो अँड से चेंज डिरेक्टरी CD, म्हणजे त्या फोल्डरच्या आत जावा and say ng serve and your first Angular application is running. Getting guys? So फक्त 3 कमांड्स आहेत याच्यात. So I'm going to go back here now. तर हा जो पहिला कमांड आहे npm install -g, तो ऑलरेडी मी झालेला आहे माझ्याकडे. इट्स ऑलरेडी डन, राईट? सो आय एम गोइंग टू गो नाउ हियर and I will just say terminal new, and let me say here ng new my let's say we'll create some application, let's say school management project. No, school management nako, library management par nako. Let's create something like hospital management system. Chalo. Right? For this, you will need an internet connection. You can see there are a couple of questions. त्यांनी विचारायला चालू केलं की डू यू वॉन्ट टू यूज अँग्युलर राउटिंग फॉर नाव. सध्यासाठी बोला नो. आपण नंतर हे जे अँग्युलर राउटिंग आहे विल कोड बाय हँड. तुम्हाला स्टाईल शीट्स काय यूज करायचंय, काय तुम्हाला तुमचा बेसिक CSS यूज करायचंय, किंवा इकडे यू कॅन सी अदर CSS, SCSS अँड सो ऑन, राईट? सो सध्यासाठी विल स्टिक टू बेसिक CSS अँड से नाउ यू कॅन सी हियर यांनी काय केलंय CLI नी एक लेफ्ट साइड मध्ये. आता यू कॅन सी हियर इट इज ऑल्सो डुइंग इन्स्टॉलेशन. It is going to the internet आणि जे पाहिजे ते libraries it is bringing in. But the left hand side you can see त्यांनी एक project template तयार करून ठेवलंय. You can see at the left hand side there is a project template which is ready. And आपल्याला ते scratch पासून package.json बनवा, मग tsconfig बनवा हाताने. That we don't have to do, right? So Angular CLI what it does is it actually helps you to expedite your project development. म्हणजे एवढं सर्व कोड हाताने करण्याऐवजी that tool creates for you to install karun thevto sarva. It does everything and you need to just work on this template. Any questions guys, how to go and create the first project in Angular CLI? Okay, any queries? Okay, good, let's continue. मला माहिती आहे खूप लोकांनी इकडे अँग्युलर केलंय. Some of the students have done Angular. But let us assume कि दूसरे जे 7-8 लोक आहेत त्या लोकांनी अँग्युलर नाही केले. So let us see that. So now first thing, package.json फाईल. काय होतं package.json फाईल नोड मध्ये? package.json फाईल मध्ये काय होतं एक्झॅक्टली? Remember I had taken package. Did I take package.json फाईल क्लास मध्ये? Let me know please guys. तुम्ही package.json घेतलं होतं? या नोड कॉन्फिगरेशन फाईल. So if you look at package.json फाईल, या फाईल मध्ये there are two things. One is you can see dependencies and one is you can see dev dependencies. वरती पण काहीतरी आहे ते नाव आहे प्रोजेक्टचं हे ते. For that leave that thing for now. ठीक आहे ना? पण दोन सेक्शन याच्यात खूप इम्पॉर्टंट आहेत. डिपेंडन्सीज म्हणजे काय? या ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही काय काय यूज करणार आहे पॅकेजेस. फॉर एक्झाम्पल या ऍप्लिकेशन मध्ये वी आर युझिंग अँग्युलर. अँग्युलरचा व्हर्जन आहे 8, राईट? सो यू कॅन सी ऑल दिस आउट हिअर इज ऑल अँग्युलर व्हर्जन्स, राईट? We are using something RxJS, Zone.js, right? So in these dependencies, जे आपण आता प्रोजेक्ट मध्ये यूज करणार, एखादा तुम्ही ग्रिड यूज करत असणार, एखादा तुम्ही काहीतरी टेक्स्ट बॉक्स यूज करत असणार, ऑल दॅट विल कम इन टू दिस, राईट? नाउ व्हेन वी वर्क ऑन दिस प्रोजेक्ट, आपल्याला टूल्स पण लागतो. टूल्स म्हणजे काय? की माझा कोड प्रॉपर आहे की नाही, माझा कोड रिव्ह्यू टूल्स और टेस्टिंग टूल्स. फॉर एक्झाम्पल दिस VS Code, Visual Studio. This is a tool. This is used for programming. For example, TypeScript. TypeScript is a compiler. It is not used in production. म्हणजे जेव्हा आपण गो लाईव्ह जाणार तेव्हा टाइपस्क्रिप्टची गरज नाहीये. टाइपस्क्रिप्टची गरज फक्त कोडिंग करताना, राईट? तर जे गोष्टी तुम्हाला कोडिंग करताना लागतात ते आहे डेव्हलपमेंट डिपेंडन्सीज मध्ये. फॉर एक्झाम्पल डेव्हलपमेंट डिपेंडन्सी मध्ये इफ यू गो CLI इज फॉर क्रिएटिंग द प्रोजेक्ट, राईट? VS Code हे बघा, कोड अनालायझर, टाइपस्क्रिप्ट. गेटिंग इट? सो जो package.json फाईल आहे ते दोन भागामध्ये डिवायडेड आहे. वन आहे डिपेंडन्सीज आणि अनदर आहे डेव डिपेंडन्सीज, राईट? सेकंड, रिमेंबर मी सांगितलं टाइपस्क्रिप्ट मध्ये पण कॉन्फिग फाईल आहे tsconfig.json. हा टाइपस्क्रिप्टचा फाईल आहे. इन दिस इफ यू रिमेंबर
where should we output the TypeScript files? What should be the version of TypeScript JS file? For example, why he has not put JS file? Particularly ES version. ये module है. I was expecting ES version पण पाहिजे. हाँ, target. I'm sorry. I've become blind ना. ES 2015. तर हा जो TypeScript file है, it dictates कि तुमचा TypeScript कसा compile होणार, right? So remember all the JSON files out here, package.json, tsconfig.json. These files are meant for configuring TypeScript any node, right? That is one part. आता इथे दुसरे files पण आहेत, but for now leave those files. Slow जसं जसं project पुढे जाईल, I will see that, right? Now I can see here, यानी हा project it has successfully initialized, it has successfully downloaded. जर तुम्हाला याच्यात काहीतरी red error आलं, if you get some red error in this, then that means that there is a problem, right? Now, if I do a directory, I can see hospital management system. So I will say here CD. I'll go to the hospital management system, right? And I will fire ngserve. Remember? ngserve. So npm install ng-new, and then I say change directory, go inside that directory. Remember, तुम्ही जर बाहेर केलं, if you try to run ngserve here, you will get an error. जर तुम्ही इकडे ngserve केलं, it will give an error because त्याला ते सर्व फाईल पाहिजे, package.json आणि हे सर्व. And the package.json file and the tsconfig.json file, that is in hospital management, right? So I will go here and say ngserve. And now, हा जो ng command है, ngserve है, तो क्या करणार? It will take all this project what you have and it will compile it. तुमचं सर्व TypeScript चे JS बनवणार, हे ते, and it will run your application on localhost. So you can see now ngserve is now running, right? So this way you can run your first Angular application. Any questions here? What is ngserve? What is ng-new? What is tsconfig.json? What is package.json? Any questions? तीन चार दिवस Angular करणार आहे आपण. तीन चार दिवस Angular, मग थोडंसं ते union all, and then MVC core सर्वात महत्त्वाचं. You can see it is building the project. Any queries, guys, on this? All the small things I have taken here. Yes, that's a good question. नंतर करू आपण केव्हा तरी. Yes, sir, explain package.json. So श्रुतिका, जसं मी सांगितलं होतं की package.json म्हणजे in your Angular project, what dependencies you are having. जेव्हा तुम्ही project create करतात, right? तर त्याच्यामध्ये I'm going to go and use Angularचं library. You can see that is the library of Angular. Remember, माझ्याकडे जुनं CLI आहे, म्हणून याच्यात Angular 8 दाखवतोय. Angularचं नवीन व्हर्जन आहे Angular 9. आणि असं होऊ शकतं की तुम्ही तुमचे when you use in your project, जेव्हा तुम्ही आता npm install करणार, तुमच्याकडे Angular 9 दिसणार. So in package.json, we have all the dependencies. जसं एक्झाम्पल मला व्हॅलिडेशन करायचं असेल तर मला Angular फॉर्म यूज करावं लागते. मला जर राउटिंग करायचं असेल, मला Angular राउटर यूज करावं लागणार आहे. Right? So these are all the dependencies what we need in our project. आणि हे जे dependencies आहेत, they all get installed into node_modules. Right? So the package.json file just says की तुमच्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही काय काय डिपेंडन्सीज यूज करणार आहे. कारण जेव्हा आपण प्रोजेक्ट बनवायला चालू करतो आपल्याला लागणार, राईट, टेक्स्ट बॉक्स लागणार, आपल्याला हे लागणार, व्हॅलिडेशन लागणार, राउटिंग लागणार. That all the things are inside this at this moment. Okay. So you can see now the project has been compiled. If you look at down, HTTP localhost 4200 याच्यामध्ये project is running. So I will copy this. Let us go to the browser out here and let us run this. So you can see here, this is your first Angular application. आता start साठी त्यांनी काय केलंय, Angularचा जो होम पेज आहे तोच दाखवलाय, right? So when I do localhost 4200, I'm sorry, it has ran our application, right? Please note, पाठीमागे हे सर्व रनिंग पाहिजे. जर हा सर्व रनिंग नसेल, then you won't be able to see this website. Okay. So now very quickly, let us go here
So any questions here? Yes. Did we get now, Shrutika, that package.json म्हणजे तुमच्या प्रोजेक्टमध्ये काय काय डिपेंडन्सीज आहेत, तुम्ही काय यूज करणार आहेत कोडिंगसाठी, that's what is there. If you don't understand package.json now, don't worry. एकदा आपण जर कोडिंग करायला चालू केलं ना, you will understand it must be on the second day or third day. Right. हा महेश सर मी सांगतो package.log.json we will come to that later on. So now very quickly जे आपलं मेन कोडिंग आहे ते सर्व SRC फोल्डर मध्ये, you can see here now there are 2 folders here. Remember, for now, don't get confused, guys. You have a lot of things out there. खूप फाइल्स आहेत. मी जेवढं दाखवते तेवढंच फाइल्स करा पहिले. So very quickly, what I've taught you here. One is that I have taught you tsconfig file. तर खाली गेलेला tsconfig file. ती खाली एक फाइल होतं tsconfig that I've taught you. I've taught you package.json file. And now let us talk about this 3 folders. इकडे 3 फोल्डर पण आहेत. हे जे दुसरा फाइल आहे ना, कर्मा, config, browser list. जसं जसं आपण जाऊ ना 10 दिवसानंतर 15 दिवसानंतर आय स्लोली टॉक अबाउट इट. आता डोक्याला जास्त ताण देऊ नका काय आहे ते फाइल्स, राईट. इकडे बघा आता हा 3 फोल्डर्स आहेत. एक आहे नोड अंडरस्कोर मॉड्यूल्स. नोड अंडरस्कोर मॉड्यूल्स म्हणजे याच्यामध्ये जे तुम्हाला जे पॅकेज.json मध्ये जे दिले आहेत ते सर्व इन्स्टॉलेशन याच्यात होणार. जसं आता पॅकेज.json मध्ये वी हॅव अँग्युलर CLI, अँग्युलर फॉर्म्स, ऑल दॅट इज इन्स्टॉल्ड इनटू नोड अंडरस्कोर मॉड्यूल्स. हे आपण पहिलं when we did the first lecture of node त्याच्यामध्ये पण आय हॅव टॉक्ड अबाउट दिस, राईट. हा जो सेकंड फोल्डर आहे याला तुम्ही सध्यासाठी सोडू शकता. हे आहे टेस्टिंगसाठी, एंड टू एंड टेस्टिंग. E2E म्हणजे एंड टू एंड टेस्टिंग, ठीक आहे. याला पण तुम्ही सोडू शकता फॉर नाव. युअर फोकस शुड बी इन द सोर्स कोड, SRC फोल्डर. SRC फोल्डर म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं मेन सोर्स कोड आहे आणि याच्यावरती तुमचं लक्ष असायला पाहिजे, राईट. सो नाव लेट अस गो अहेड अँड एक्सपांड द SRC फोल्डर. And when you see this SRC folder, so this is the SRC folder out here. आता या SRC folder मध्ये पण you can see there is an app folder, assets folder, environment folder आणि काहीतरी फाइल्स पण आहेत, राईट. Let us start with app. SRC मध्ये तुमचा सोर्स कोड आहे आणि जेव्हा आपण आता ऍप्लिकेशन बनवतो, मोठे ऍप्लिकेशन बनवतो, त्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला if you really want to manage the project properly, तर ऍप्लिकेशनचे प्रॉपरली लॉजिकल ग्रुपिंग केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल लेट अस से तुम्ही अकाउंटिंग ऍप्लिकेशन बनवतो, तर अकाउंटिंग ऍप्लिकेशन मध्ये जर्नल एका जागेवरती असायला पाहिजे, वाउचरचं कोड एका जागेवरती असायला पाहिजे, व्हॅलिडेशन एका फोल्डर मध्ये असायला पाहिजे, राईट. इनसाइड वन सोर्स कोड यू वुड लाईक टू मॅनेज युअर प्रोजेक्ट प्रॉपरली बाय क्रिएटिंग डिफरंट ऍप्स. फॉर एक्झाम्पल लेट से तुम्ही आता ERP ऍप्लिकेशन बनवताय ज्याच्यामध्ये इन्व्हेंटरी आहे, अकाउंटिंग आहे आणि युजर रजिस्ट्रेशन आहे, सो ऑन, राईट. So what you can do, तुम्ही SRC फोल्डर बनवणार. SRC फोल्डर मध्ये एक असेल इन्व्हेंटरी ऍप, दुसरा असेल अकाउंटिंग ऍप, तिसरा असेल काहीतरी, राईट. आणि या इन्व्हेंटरी ऍप मध्ये इन्व्हेंटरीचं सोर्स कोड, अकाउंटिंग ऍप मध्ये अकाउंटिंगचं सोर्स कोड, राईट. सो आता सध्यासाठी हे टेम्पलेट आहे म्हणून त्यांनी फक्त ऍप दिलाय. पण जसं जसं आपण पुढे जाणार, जेव्हा आपण अजून जास्त कोड लिहिणार आहे, when we go to day 4, day 5, this app will get changed into different logical grouping, right? So in Angular or I will say in JavaScript, जेव्हा लोक बोलतात ना ऍप, याचा अर्थ आहे की ते एक प्रकारचं मॉड्यूल आहे, एक प्रकारचं लॉजिकल सेक्शन आहे. Did you get, guys? SRC फोल्डर मध्ये ऍप काय आहे? प्लीज एनी क्वेश्चन्स? दुसऱ्या फोल्डर त्याचं लक्ष देऊ नका. ऍसेट्स काय आहे, फॅब्रिको आयकन काय आहे, नो. या सो याचं साईज जे के सर वैतागले. फॉर हिम दिस इज ऑल बेसिक, राईट. ओके, सो व्हेरी क्विकली जस्ट आय वॉन्ट टू रिइटरेट. Oh gosh, just quickly. So please note, we have SRC folder आणि वरती तुमचा मेन हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम आहे, HMS साईडला दिसतंय. आणि इकडे बाहेर SRC फोल्डरच्या बाहेर तुमचं कॉन्फिग फाईल्स आहेत, म्हणजे tsconfig,
पॅकेज डॉट जेसन हे जेवढे डॉट जेसन नाव आहेत राईट ते सर्व हे कॉन्फिग फाईल आहेत. आणि एसआरसी फोल्डर मध्ये तुमचं इन्व्हेंटरी ऍप असेल, तुमचं अजून काहीतरी ऍप असेल आणि त्याच्यामध्ये त्याचे सोर्स कोड राईट. पण सध्यासाठी इट इज एसआरसी अँड डिरेक्टली ऍप इनसाइड इट, कारण इट्स अ बेसिक टेम्पलेट राईट. सो नाउ लेट अस गो इनटू दॅट ऍप. आता या ऍप मध्ये पण भरपूर फाईल्स आहेत राईट. वन वी फोकस ऑन 2 files at this moment or 3 files I will say. फक्त 2-3 फाइल्स वर फोकस करा. So first file I will say focus on HTML and second file I will say focus on component right. जसं मी जेव्हा हे लेक्चर चालू केलं होतं मी सांगितलं होतं की अँग्युलर एक बाइंडिंग फ्रेमवर्क आहे. सर अँग्युलर मध्ये 2 भाग आहेत, एक आहे व्ह्यू आणि एक आहे त्याचं कोड बिहाइंड, म्हणजे त्याच्या पाठीमागे जे लॉजिक आहे राईट. तर हा जो HTML आहे तो आहे व्ह्यू, हा जो कंपोनेंट आहे तो आहे त्याचा कोड बिहाइंड. सो व्ह्यू विल इंटरॅक्ट विथ कंपोनेंट राईट. सो दिस कंपोनेंट इज दिस. सो जे जे आपल्याला युआयचं कोडिंग करायचं असेल वी विल पुट इन टू ऍप डॉट कंपोनेंट, आणि जे जे आपल्याला पाठीमागचं जे कोड बिहाइंड त्याचं क्लिक बटन क्लिक केल्यावरती काय, टायपिंग केल्यावरती काय, चेकबॉक्सला क्लिक केल्यावरती काय, ऑल दॅट विल गो इन टू कंपोनेंट. इव्हन कंपोनेंट पासून डेटा युआयला येऊ शकता. इट इज यू कॅन हॅव अ 2-way बाइंडिंग. 2-way म्हणजे व्ह्यू पासून कंपोनेंटला डेटा गेलं, कंपोनेंट पासून व्ह्यूला आला. 1-way म्हणजे फक्त व्ह्यू पासून कंपोनेंटला, 1 टाइम म्हणजे फक्त कंपोनेंट पासून व्ह्यूला. सो यू कॅन हॅव डिफरंट काइंड ऑफ डेटा बाइंडिंग राईट. सो वेन यू गो टू दिस कंपोनेंट डॉट HTML, हा जो आहे तुमचा कंपोनेंट डॉट HTML, हा कंपोनेंट डॉट HTML सध्यासाठी इज नथिंग बट इट इज दिस. हा जो UI तुम्हाला इकडे दिसतोय राईट, तोच आहे component dot HTML. So what I will do for now, I will go here and I will delete all this component dot HTML and I will say this is our first Angular थोडंसं HTML Angular application. Now watch very closely. पाठीमागे ng-serve आता ng-serve is actually running पाठीमागा. तर जसंच मी सेव्ह करतो इकडं, जसं आहे सेव्ह हिअर आहे त्याने सी कंपाईल झालं. अगेन आय विल शो यू. मी काय पण कोड मध्ये चेंज केलं कुठेही राईट, आता इट कंपाइल्स. आणि कंपाईल केल्यावरती पाठीमागे जर तुम्ही बघणार तुमचा अँग्युलरचा तुमचा आता तुम्ही पेज पूर्ण बदललाय राईट. सो यू कॅन सी दॅट पेज इज नाउ सीन आउट हिअर राईट. सो दिस वॉज आवर फर्स्ट अँग्युलर ऍप्लिकेशन, ज्याच्यामध्ये आपण कसं इन्स्टॉल करायचं CLI, नंतर CLI तून हाऊ टू क्रिएट अ प्रोजेक्ट, व्हॉट इज अन ng-serve कमांड, आणि इम्पॉर्टंट फाईल्स पॅकेज डॉट जेसन काय आहे, TS कॉन्फिग काय आहे, ऍप मध्ये तो कंपोनेंटचा अर्थ काय आहे आणि UIचा अर्थ काय राईट.